नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विविध योजना राबवल्या जातात। मात्र अनेक महत्त्वाच्या योजनांची अंमलबजावणी अजूनही अत्यंत मंद गतीने सुरू असल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर दिव्यांग पेन्शन योजनेच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मिळणारे अनुदान वेळेवर मिळत नाही। त्यासोबतच विविध कर्ज योजनांमध्ये दिली जाणारी कर्ज मर्यादा सुद्धा अत्यंत कमी असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत होत्या। आणि या सर्व महत्त्वाच्या विषयांच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग सक्षमीकरण विभागाची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। ही बैठक दिव्यांग सक्षमीकरण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून या बैठकीत दिव्यांग बांधवांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय आणि सूचना देण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी सुरू असलेली सर्वात चर्चेतील योजना म्हणजेच ई व्हेकल वितरण योजना। या योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना तब्बल 3.5 लाख रुपयापर्यंत किमतीचे पर्यावरणपूरक ई व्हेकल मोफत दिले जाते। तर 2023-24 आणि 2024-25 या कालावधीत काही लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला होता। मात्र 2025-26 मधील वितरण अद्याप मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे। त्यामुळे हे वितरण तातडीने आणि जलद गतीने पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना मंत्री महोदयांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। यासोबतच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेमध्येही मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। तर सध्या या योजनेमध्ये केवळ 50,000 रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं। मात्र आता हीच मर्यादा इतर विभागांच्या योजनेच्या धर्तीवर थेट 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यामुळे भविष्यात दिव्यांग बांधवांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा स्वावलंबी होण्यासाठी मोठी आर्थिक मदत होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो। तसेच दिव्यांग बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 1% निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याबाबत तातडीने मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। हा निर्णय जर प्रत्यक्षात लागू झाला तर जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी अधिक सुविधा आणि विकास कामांना गती मिळू शकते। तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे UDID कार्ड आणि अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना अजूनही हे UDID कार्ड मिळालेलं नाही किंवा त्याची प्रोसेस प्रलंबित आहे। त्यामुळे UDID कार्डचे वितरण देखील जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या आहेत। यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजना। या योजनेसह इतर निवृत्तीवेतन योजनांची रक्कम दरमहा नियमितपणे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हावी आणि वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये यासाठी प्रशासनाला विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। त्यासोबतच सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदभरती आणि सेवा प्रवेश नियमांची प्रक्रिया लवकर पूर्ण करून विभागाची कार्यालये अधिक सक्षम पद्धतीने कार्यान्वित करण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहेत। म्हणजेच मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी ई व्हेकलचे वितरण, कर्ज मर्यादामध्ये मोठी वाढ, UDID कार्ड वितरण आणि नियमित अनुदानाचे वितरण अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारने आता गंभीरपणे पाऊल उचलण्यास सुरुवात केलेली आहे। आता या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती वेगाने होते आणि लाभार्थ्यांना त्याचा फायदा कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर या संदर्भातील पुढील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहा। तर या संदर्भात जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।